सावित्रीच्या लेकी यांनी सुंदर असा उपक्रम राबवला। सावित्रीबाई फुले यांच्या जन्मनिमित्त निमरण अभिवादन रॅली काढण्यात आली आहे। सावित्रीच्या लेकी तुम्ही पाहू शकता, हे सावित्रीच्या लेकी आहे आणि त्यांनी यांना अभिवादन करण्यासाठी आज मोठी अशी रॅली काढली आणि महिलांसोबत पुरुषांनी सुद्धा या सहभाग घेतलेला आहे। सावित्रीच्या लेकी निघल्या आज। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज यांनी मोठी अशी रॅली काढली आहे आणि या रॅलीमध्ये महिलांनी सोबत पुरुषांनी सहभाग घेतलेला आहे। सावित्रीच्या निघाल्या त्यांच्या या जन्मनिमित्त आज त्यांना विमान अभिवादन करताना रॅली काढलेली आहे। तुम्ही पाहू शकता सावित्रीच्या लेकी सगळ्या सोबत आहे आणि एक संदेश देताना ज्या सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे दार खोलले आणि आज त्यांच्या या शिक्षणाच्या दारामुळे आज ते फळं दाखवत आहे। ते अत्यंत त्यांचे जे सहभाग जीवनामध्ये डॉक्टर सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मिळाले आहे। फलक सुद्धा लावलेले आहे। मान्यवर द्वारकाबाई बावनगडे मी त्यांचं देऊन स्वागत करते। पंचशील ध्वजानी मी त्यांना सन्मानित करते। शेंडे यांच्या पुष्पगुच्छाने स्वागत करत। देऊन स्वागत करते। थंडी आहे। भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा पपिताताई खोब्रागडे यांचं मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते। कार्यकर्त्या तशा आपल्या महिलांसाठी अतिशय चांगल्या उत्तम काम करणाऱ्या पपिताताई खोब्रागडे यांचं मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते। साधू साधू साधू। तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना माझे त्रिवार वंदन, तसेच परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम। आज ज्या सावित्रीने आम्हाला घडवलं अशा महान क्रांतिकारक सावित्रीबाई फुले यांना माझे हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना वंदन। आज रमाई उद्यान इथे आमच्या योग तज्ञ ह्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने सगळ्या उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या मैत्रिणींनो तुम्हाला सगळ्यांना सप्रेम जय भीम। आज सावित्रीबाई फुले सावित्रीचा इतिहास म्हटलं तर खूप मोठा आहे आणि हा मोठा असताना 25 महिला का ना असो, परंतु हा एक स्त्री 100ला भारी आहे अशा सावित्रीबाई म्हणत होत्या आणि त्या माध्यमातून ह्यांनी योगाच्या माध्यमातून ताईंनी कार्यक्रम घेतलेला आहे। त्यांचं मी सर्वात प्रथम स्वागत करते।
तशाच मंचकावर उपस्थित असलेल्या आपल्या गावणकर यांचा सुद्धा सप्रेम जय भीम, आमच्या दुपारी ताई यांना सुद्धा सप्रेम जय भीम आणि तसे तुमचं शांताताई यांचं सुद्धा सप्रेम जय भीम. सावित्रीबाई म्हणजे काय? सावित्रीबाई ह्या सर्वात प्रथम भारतातल्या आणि जगातल्या त्या शिक्षिका झालेल्या आहेत आणि त्या शिक्षिका झाल्या नसतं तर आपल्याला इथे बसण्याची संधी मिळाली नसती. सावित्रीबाई फुले ज्यांचं लग्न जेव्हा झालं त्या 9 वर्षाच्या होत्या आणि ज्योतिबा फुले तेव्हा ते 11 वर्षाचे होते. त्यांचं जीवनचरित्र असं दुःखमय गेलं की त्या काळामध्ये महिलांवरती अन्याय अत्याचार होत होते, शिक्षणाचे दार उघडे नव्हते. तर ज्योतिबा फुलेंना वाटलं की महिलांना सुद्धा शिक्षणाचे दार उघडले पाहिजेत आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा सावित्रीला तयार केलं. सावित्री शिकत असताना त्यांना शेणाचे दगड त्यांना फेकून मारलेत लोकांनी आणि ते लोकांनी सहन केले आणि सावित्री हसत हसत आपल्या घरी यायच्या. त्या काळ तो असा होता की महिलांना घराच्या बाहेर निघायचं प्राधान्य नव्हतं आणि प्राधान्य नसताना सर्वात प्रथम ज्योतिबा फुल्यांनी आपल्या सावित्रीला बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर घरामध्ये पहिल्यांदा त्यांना शिकवलं आणि त्याच्यानंतर सावित्री ह्या बाहेर निघाल्यात आणि बाहेर जाऊन सर्वात प्रथम 11 महिलांना त्यांनी शिक्षण दिलं. 11 महिलांना शिक्षण दिल्यानंतर त्या सर्व OBC ST NT मुसलमान ह्या सर्व महिला त्यामध्ये सामील होत्या. म्हणजे कुठल्याही समाजाची स्त्री असो तिला प्राधान्य मिळालं पाहिजेत हे सावित्रीचं ध्येय होतं आणि त्या ध्येयाने त्या समोर वाढल्यात आणि शिक्षणाचे दार उघडलेत. दार उघडल्यानंतर सर्वात प्रथम पुण्यामध्ये सावित्री आणि ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केली आणि त्या शाळेला सर्वात प्रथम महिलांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्या शाळेला सुरुवात झाली. ती पहिली अशी शिक्षिका झाली जगातली की सावित्री घडली नसती तर आपण सुद्धा घडलो नसतो. तिकडे व्हा नाही तर समोर व्हा ना, दबून गेल्या ठेंगणे पडतात. आज योग व योग नृत्य ग्रुप सावित्रीच्या लेकी यांच्या वतीने आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आज रॅली इथं काढण्यात आली आहे आणि या रॅलीमध्ये महिलांनी जो सहभाग घेतलेला आहे आणि ह्या ज्या सहभागामध्ये महिलांच्या सोबत पुरुषांनी सुद्धा सहभाग घेतलेला होता आणि आज इथे जे महिलागण आहे हा सावित्रीच्या लेकी आहे आणि आज एक सुंदर असा उपक्रम राबवला. आपल्याकडे मान्यवर मॅडम जाणून घेऊयात त्यांचं काय सांगणं आहे. मी रंजना दुपारे बोलत आहे. आमच्या आज बगळगण जुना बगळगण इथे योग नृत्य यांच्या समितीच्या द्वारे आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्ताने आम्ही एकत्र जमून त्यांना त्रिवार वंदन करते सावित्रीबाईला मी. आणि इथे सगळे जमून सावित्रीबाईबद्दल मी कितीही सांगेन तरी मला कमी पडत आहे. बाईंनी पुण्यामध्ये पहिली शाळा खोलून सगळ्यांसाठी शिक्षण दिलं. त्यांनी किती हाल अपश्या सोसल्या, किती त्रास सुटले, दगड फेकून मारलं, शेण फेकून मारलं तरी पण त्या हारल्या नाही हिंमत आणि आज शिक्षिका झाल्या. त्याच्यामुळे आज आम्ही सगळे शिक्षित बनलो आणि इथे उभे आहोत आणि ह्या ताईचे आम्ही आभार मानतो की यांनी योगाचं कार्यक्रम रोज राबवतात येतात आणि त्याच्यामुळे मी पण इथे आली आणि आम्ही सगळे शिक्षित झालो. बायांनो आपण इथे सगळे शिकलो पण आपल्या सुनांना सांगा, शिका, तुम्ही तुमच्या नातवांना शिका तरच हे घडतील, नाहीतर नाही घडणार. बाबासाहेबांनी म्हणाले की शिक्षण घ्याल तर तुम्ही वर जाल. पण आजही अंधारातच बाया आहेत, घरातून बाहेर पडत नाही, सासू सासरे जाऊ देत नाही, शिक्षण करू देत नाही.
शिक्षण करू देत नाही आणि अजून छळ होत आहे काही काही प्रत्येक घरामध्ये। ते हे छळ रोखण्यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला कलम दिली, संविधान लिहिलं, तर त्या संविधानाचा फायदा सगळ्यांना सगळ्या समाजाला होत आहे, तरी आमच्या समाजाचा छळ करून आम्हालाच विटंबना करतात। ह्या कुठला न्याय आहे? ह्या न्यायासाठी आम्ही झगडत आहोत आणि आजही रक्त बंबाळ होऊन दंगे होत आहेत। तर हे नाही झाले पाहिजे, म्हणून सगळ्यांनी एकजुटीने राहिले पाहिजे आणि एकजुटीने राहून आपला समाज एक होईल आणि पुढे जाईल, हीच बाबासाहेबांची मनापासून इच्छा होती। तर म्हणून मी पण म्हणते की सगळे आपण एक आहोत, तिथे जातीभेद नाही आहे, काहीच नाही आहे। त्यांनी शिकवलं आणि आम्ही घडलो, म्हणून आमच्या नंतर आमचे सुनाम नातवा हे पण घडत आहेत। पण तरी पण आजची पिढी अशी आहे की मुलं घडत नाही आहेत, तर त्यांना हे शिकवलं पाहिजे। घरच्याच लोकातून चालना मिळते की नाही रे बाबा, तुम्ही बाबासाहेबांची वंदना म्हणा, सावित्रीबाई शिकल्या त्यांचे शिक्षण घ्या, एवढा मोठा विद्यापीठ बनवलेला आहे त्यांनी। ह्या सागरामध्ये तुम्ही उडी व्हाल तर तुम्ही तुमचे घुटणे नाही दुखतील, तुम्हाला विद्या येईल। एवढा मोठा लायब्ररी खोलून ठेवली आहे बाबासाहेबांनी आज आपल्यासाठी। त्यांनी खूप सारं हाल अपेक्षा सोसून ह्या समाजाला आम्हाला आज चिखलातून नरकातून बाहेर काढलाय बाबासाहेबांनी। त्यांचे खूप उपकार, खूप खूप 7 जन्म घेऊन तरी आमचे उपकार काय फोडणार नाही। त्यांच्या बाबासाहेबांसारखे कोणीही व्यक्ती आज जन्माला आलेले नाही आहेत, त्यांचे ऋण आमच्यावर फार आहेत। ऋण आमच्या बाबासाहेबांचे ऋण आमच्यावर आहेत। आम्ही आमच्या मासाचे जोडे शिवून त्यांना घालू तरी आमचे उपकार होणार नाही। मला रडायला येतो की बाबासाहेब असे कधी होणार नाही आणि त्यांचं आम्ही नाव कधी विसरणार नाही आणि त्यांच्यासाठीच हे सगळं जग आहे। आम्हाला जे कलमा लिहून दिल्या त्याच्या सगळ्या ओबीसी SC ह्या सगळ्यांना फायदा होत आहे, स्कॉलरशिप मिळत आहे, त्याच्यामुळे ते स्कॉलरशिपवर शिकत आहेत। म्हणून आम्ही बाबासाहेबाला आधी प्राधान्य देतो की त्यांना आम्हाला असे बाबासाहेब मिळाले आमच्या जीवनामध्ये आणि त्यांची रमाबाई इतकी सहाय्य अपेक्षा सोचून ते शिकवला। रमाबाईने एक एक पैसा गोळा करून पोटाला खडगीप करून चिमटे घेऊन आज त्या टीबी होऊन मरण पावले। आपण बाबासाहेबाला घडवलं म्हणून रमाबाईला खूप आम्ही महान मानतो। असं म्हणून मी आज इथे 2 शब्द पूर्ण करत आहे। जय भीम। आईने आपल्याला सांगताना इथे सावित्रीबाई फुलेची आठवण करून दिली आणि त्यांना आठवणी करता करता ते बाबासाहेबाला सुद्धा आठवण केलं आणि रमाईला आठवण करता करता ते भावुक सुद्धा झाल्या, त्यांच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा आले। आणि कारण की बाबासाहेब आणि रमाई आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले जे त्यांनी महत्त्वपूर्ण कामं केले त्यांचे एक आढावा घेताना त्यांनी ते भावुक झालेले आहे। आणि आमच्याकडून आईला क्रांतिकारी जय भीम। जय भीम। माझं नाव शांता विनोद कावरे। योगा नृत्य, योग ग्रुप नृत्य, रमाई उद्यान, जुना बगडगंज। सावित्रीबाईला नमस्कार। त्यांच्यामुळे शांताताई शेंडेमुळे आज आम्हाला हा कार्यक्रम पाहायला मिळाला। आजपर्यंत आम्ही कुठेच काही पाहिलं नाही, घराच्या बाहेर सुद्धा आम्ही पडलो नाही। घर ना चूल मूल एकच होतं। ह्यामुळे आज शांताताई आहेत म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आहोत। ह्या योगा नृत्याने एवढा कार्यक्रम लाभतात, वेळात वेळ काढून आमच्यासाठी येतात। एवढे बोलून मी 2 शब्द इथेच संपवते। सावित्रीबाईला नमस्कार। आज बगडगंज या क्षेत्रामध्ये सुंदर असा उपक्रम राबवला। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन केलं आणि एक सुंदर अशी रॅली काढली होती आणि शेंडेताई यांनी एक सुंदर असा उपक्रम राबवला आणि यांच्या या उपक्रमामुळे आज या महिलांनी बी त्यात सहभाग घेतलेला आहे। आणि आमच्या चॅनलच्या वतीने त्यांना आणि त्यांच्या ह्या संघटनांना क्रांतिकारी जय भीम। नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम। तसेच आमच्या क्रांतिज्योती आज सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन। त्यांचा आज जन्मदिवस 3 जानेवारी 1831 साली त्यांचा जन्म झाला आणि आज त्यांच्यामुळे आज ह्या पूर्ण विश्वात सर्व जगामध्ये
एक शिक्षणाची एक क्रांती ज्योत पेटली. पहिला शिक्षिका सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज भीमगंगा अभिवादन रॅली कार्यक्रमाचा आज 3 जानेवारी 2025 ला इथं आयोजन करण्यात आला आहे. तुम्ही पाहू शकता या रॅलीमध्ये महिलांनी चांगला असा सहभाग घेतलेला आहे.